मित्रांनो, मिशन पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारत देशात नाव कमावलेले अमरावती जिल्ह्यातील शंकरबाबा पापळकर यांच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत। यांचा जन्म मित्रांनो 14 फेब्रुवारी 1942 रोजी अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे झाला। मित्रांनो, यांनी शंकरबाबा पापळकर यांनी मित्रांनो पत्रकारिता हा व्यवसाय होता त्यांचा। तिच्या पण अगोदर ते धोब्यांचा व्यवसाय करायचे, त्यानंतर काही दिवसांनी ते पत्रकारिता करायचे। पण त्यांना अपंग, मतिमंद अशी मुलं बघून खूप वेदना व्हायच्या मित्रांनो। त्यानंतर त्यांनी हे सर्व काम सोडून दिले आणि एक आश्रमाची स्थापना केली। वज्जर या ठिकाणी त्यांनी पहिले आश्रम बांधले मित्रांनो। त्यानंतर तेथे 200 मुलं अगोदर होते मित्रांनो। त्यानंतर काही दिवसातच त्यांनी 30 मुलांचे विवाह सुद्धा केले आणि 12 मुलांना शासकीय सेवेत सुद्धा सामील केले। मित्रांनो, शंकरबाबा पापळकर हे सांगतात की गाडगे महाराज हे खूप त्यांचे जवळचे व्यक्ती होते मित्रांनो। शंकरबाबा पापळकर यांच्या मातोश्री आणि गाडगे महाराज हे त्यांच्या मातोश्रींना आपली पुत्री असे मानत होते मित्रांनो। म्हणजे गाडगे बाबा त्यांच्या मातोश्रीला मुलगीप्रमाणे दर्जा देत होती मित्रांनो। आणि ज्यावेळेस अमरावतीमधील एक इरविन हॉस्पिटलमध्ये जेव्हा गाडगे महाराज भरती होते तेव्हा तेथे शंकरबाबा पापळकर गेले आणि शंकरबाबा पापळकरांना त्यांनी मित्रांनो पाहिलं आणि घोंगडी आणि एक काठीसुद्धा दिली होती मित्रांनो। अशाच या पद्मश्री पुरस्कार प्राप्त शंकरबाबा पापळकर यांनी महाराष्ट्राचा नव्हे अमरावती जिल्ह्याचा सुद्धा सन्मान वाढवला। हे असे व्यक्ती खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो आणि ते आपल्या मातीत जन्मले याचा आपल्याला अभिमान असायला पाहिजे। धन्यवाद।